त्यानंतर आपण बघू की आता द्वितीय स्थानात जर मंगळ असेल तर जातकाला काय फळ मिळतं असं. आता द्वितीय स्थानातून आपण काय बघतो तर द्वितीय स्थानातून आपण धन बघतो, त्यानंतर कुटुंब बघतो, वाचा बघतो, त्यानंतर आपले खाणे पिणे हे आपण या द्वितीय भावातून बघत असतो. तर मंगळ जर द्वितीय भावात जर असेल तर आर्थिक परिस्थिती चांगली असते. अशा लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते ज्यांच्या द्वितीय भावामध्ये मंगळ असेल. पैसा मिळवण्यासाठी धडपड करता हे लोक, ज्यांचा परिश्रम करता, खूप ओव्हर टाइम करता, म्हणजे पैसा मिळवण्यासाठी खूप काम करता, हे धडपड करता, कोणतेही काम करण्यास तयार होता जिथं पैसे मिळेल आणि ज्या कामातून आपल्याला पैसे मिळेल अशा कोणतेही काम करण्यास ही लोक तयार होतात. यांना काम करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाज किंवा शरम आपण जसं म्हणतो की ती वाटत नाही त्यांना. फक्त पाहिजे की पैसा कोणत्या कामातून मिळतोय, मग ते काम कसेही असो, आणि त्या काम करण्यासाठी फार धडपड करतात. हे 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 जे लोक आहे व्यवसाय आणि नोकरी, या क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे शक्यतो व्यवसाय क्षेत्रामध्ये जास्त बघायला मिळतात आणि त्याच प्रकारे नोकरीमध्ये पण असतात. तर मग यांची नोकरी आणि व्यवसाय कोशाशी निगडीत असतात. तर यांचे व्यवसाय नोकरी हे यंत्र, अग्नी सुरक्षा, पोलीस, सैन्य, त्यानंतर हत्यारे, त्यानंतर इंजिनियर संबंधित कामे, तिथून पैसा येतो असे कामे करताना आपल्याला हे बघायला मिळतात. आता हे बघा, हे यंत्र झालं किंवा जिथं अग्नीचा उपयोग होतो जसे हॉटेल लाईन्स वगैरे, तर अशा क्षेत्रामध्ये हे लोक व्यवसाय करताना जास्त दिसतात जिथं मशिनरीची कामं असते, कटिंग वगैरे. त्यानंतर जर यांना सर्व्हिसमध्ये जर बघितलं आपण तर हे सुरक्षा रक्षक, पोलीस, सैन्य या क्षेत्रामध्ये हे लोक चांगलं काम करताना दिसतात. कारण मंगळ हा एक तापड स्वभावाचा व्यक्ती असतो आणि तो निर्भीड असतो. त्याला भीती वगैरे जो हा प्रकार आहे तो वाटत नसतो. त्यामुळे हे सुरक्षा रक्षक, पोलीस, सैन्य, मिलिटरी यामध्ये काम करताना आपल्याला जास्त दिसतात. तसेच इंजिनिअरिंग संबंधित कामे जिथून पैसा मिळतो, अशा ठिकाणची कामं करताना पण आपल्याला ही व्यक्ती बघायला मिळते. त्यानंतर ओढलोपर्जित जे कामं असतात, जे ओढलोपर्जित जे व्यवसाय असतात, तर असे व्यवसाय करताना पण हे आपल्याला बघायला मिळतात. आणि या लोकांचा एक स्वभाव आहे बघा, हे पैसा खर्च करताना कधीच विचार करत नाही. कारण हे अंग मेहनतीचे कामं जे करता आणि ते पैसा कमवता, पैशासाठी धडपड करता. पण यांचा एक म्हणजे वीक पॉइंट म्हटला जाईल का, द्वितीयात ज्याचा मंगळ असेल तो खर्च करण्याला म्हणजे उदाळमादाळ असतो, त्याची खर्च करायला ते विचार करत नाही का आपला पैसा कशावर खर्च होतोय किंवा नाही होतो. मग त्यामुळे काय होतं तर त्यामुळे यांची परिस्थिती ही चढ उतार होत असते. म्हणजे यांची आर्थिक परिस्थिती ही चढ उतार होत असते. यांचा वाजवी खर्च जास्त असतो आणि खर्च करायला घाबरत नसता, विचार करत नसता. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चढ उतार होताना आपल्याला दिसते. आता जर वाणीचा विचार केला तर यांचा आवाज फार मोठा असतो. हे असं मलूल वगैरे बोलणार नाही. यांच्याबरोबर बोलताना बी आपल्याला असं वाटतं की यांना काही राग आलाय का, असं हे का. यांचा स्वभावच मुळात असा असतो. यांचा आवाज मोठाच असतो, हे जोरातच बोलतात. हे सुस्पष्ट कर्तशुद्ध बोलणं असतं यांचं. त्यानंतर चिडचिडेपणा व टोचून बोलणे यामध्ये हे माहीर असते. यांचा स्वभावच असतो. अग्नी तत्वाची राशी असल्यामुळे, रास असल्यामुळे मंगळाची, तर हे चिडचिडपणा आणि टोचून बोलणे यामध्ये हे माहीर असतात. हे कौटुंबिक सुख यांचं साधारण असतं, कारण यांच्या बोलण्यापासून प्रत्येक जण नाराज होत असतो. त्यामुळे यांना कौटुंबिक सुख हे साधारण प्रमाणे मिळतं. आणि कुटुंबातलं वातावरण जर बघितलं तर यांचं फार गरम असतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर आपण बघतो घरामध्ये एखादी व्यक्ती थोडी ताईट असते, रागीट असते, चिडचिडापणा असतो, तर त्याला सगळेच घाबरतात. तर त्या प्रकारचं वातावरण यांच्या घरात असतं. आणि यांना जर खाण्यापिण्याचा विषय जर बघितला आपण तर हे अति तिखट खाणारे लोक असतात. कोणाला तिखट आवडतं, कोणाला गोड आवडतं, कोणाला आंबट आवडतं.
पण यांचं जे खाणं जे असतं हे तिखट खाणारे लोक असतात आणि त्यातल्या त्यात हे मांसाहाराचं सेवन यांना फार आवडतं करायला असं. आता त्यानंतर जर हे तर आपलं मंगळाचे पॉझिटिव्ह पॉईंट बघितले दुसऱ्या घरामध्ये आपण द्वितीय भावामध्ये. त्यानंतर मंगळ जर बिघडला तर मंगळ बिघडल्यानंतर यांची आर्थिक परिस्थिती खालावते. अशा लोकांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती म्हणजे खूप खूप खालावते. कारण आधीच यांना एक सवय असते अफाट पैसा खर्च करण्याची आणि कुठेही पैसा खर्च करण्याची, आणि या सवयीमुळे आणि मंगळ जर बिघडला असेल तर यांची आर्थिक परिस्थिती ही चढ उतारीची किंवा खालावलेली असते. हे लोक कर्जबाजारी असतात, कर्जबाजारी होतात मंगळ बिघडल्यानंतर. त्यानंतर हे वादिवाद करणारे जास्त होतात, यांचा स्वभाव फार चिडचिड होतो. हे शिल्लक शिल्लक कारणावरनं भांडणं करताना आपल्याला दिसतात. हे फटकळ असतात, बोलायला एकदम फटकळ असतात. ज्यांचा जे मंगळ जर बिघडला असेल तर त्यांचं बोलणं फार कडू असतं, टोचून टोचून बोलणे असतं. म्हणजे एक प्रकारची टीकात्मक जे बोलणं म्हणतो किंवा टीका करण्याची सवय, ही जर मंगळ जर बिघडला द्वितीय भावामध्ये तर अशा लोकांना आपल्याला बघायला मिळते. यांचं बोलणं म्हणजे टीकात्मक असतं मंगळ बिघडल्यानंतर. तर अशा प्रकारे मंगळ जर द्वितीय भावामध्ये आला तर त्याचा फलादेश आपण अशा प्रकारे करू शकतो.